मंत्रालयातल्या मंत्र्यांच्या दालनातील कारभार गुंडाळला। मंत्र्यांच्या दालनातील सर्व साहित्याची शिफ्टिंग सुरू। तत्कालीन मंत्र्यांकडे असणारे अधिकारी कर्मचारी मूळ विभागात रवाना। राज्यातील काँग्रेसच्या पराभवावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची नाराजी। एकमेकांविरोधातील वक्तव्यामुळे पक्षाचं नुकसान। लोकसभेच्या विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला? खरगेंचा सवाल। शरद पवार उद्या सकाळी बाबा आढाव यांची भेट घेणार। बाबा आढाव यांचा 2 दिवसांपासून फुलेवाड्यात आत्मक्लेश आंदोलन। डोंबिवली विधानसभेतील ईव्हीएमच्या 10 मशीनची होणार पुन्हा मोजणी। ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्याकडून फेरमतमोजणीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। भाजपचे रवींद्र चव्हाण 70,000 मतांनी विजयी। भाजपच्या राम शिंदेंची ईव्हीएम पडताळणीची मागणी। कर्जत जामखेडमधील 17 बूथवरील पडताळणीची मागणी। 8,02,400 रुपयांचे शुल्क भरलं। रोहित पवारांकडून राम शिंदेंचा पराभव। राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पत्रकारांनी प्रश्न विचारता चंद्रकांत पाटलांनी जोडले हात। मुख्यमंत्रीपदी नवीन चेहराही असू शकतो, चंद्रकांत पाटलांनी केलं होतं विधान। कोल्हापुरात मवियाला निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर गावागावात बॅनरबाजी। निष्ठेत तडजोड नाही अशा आशयाचे गावात बॅनर। नाशिकमध्ये देवयानी फरांदेंची भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले। हिंदुत्ववादी आमदार भावी मंत्री देवयानी फरांदे यांना हिंदूमय शुभेच्छा, बॅनरवर उल्लेख। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी कोल्हापूरच्या शिरोळामध्ये भाजपकडून दत्त चरणी अभिषेक। गुरुदत्त शुगर्सचे चेअरमॅन माधवराव घाटगेंकडून अभिषेक। अभिनेत्री शिल्पा शेट्टी राजकुंद्राच्या घरावर ईडीचा छापा। पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीची कारवाई। राजकुंद्राला 2021 मध्ये याच प्रकरणात अटक करण्यात आली होती। गोंदियातील शिवशाही बस अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत दुःख व्यक्त। पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर।